नमस्कार. आज आपण कटोरी जोडताना कमी पडते, कटोरीला टोक येऊ नये म्हणून काय करायचं, कशा पद्धतीचा टक्स घेतला पाहिजे आणि तुमचा छातीचा गोलवा समजा 36 छातीचं ब्लाऊज आहे पण तुमचा कटोऱ्याचा गोलवा 38-40 मापाचा आहे, तर कटोरा वाढवायचा कसा 36 छातीच्या मापामध्येच ते आज आपण बघणार आहोत. कटोरीची माप पॅटर्नवरच कशा पद्धतीने वाढून आपल्या फक्त कटोरीचा आकार मोठा कसा घ्यायचा हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे 36 छातीच्या मापाचा आज आपण इथे पॅटर्न शिकणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार. आता समजा तुमचं 36 छातीचं ब्लाऊज आहे, छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, तर आपण इकडनं जे 1.5 इंच अंतर सोडतो त्याऐवजी आपल्याला हे अंतर 2 इंच सोडायचं आहे. आता तुमचं किती छातीचं माप आहे त्यानुसार आपल्याला हे माप सोडायचे आहे. आता इकडे छातीचा गोलवा जास्त असल्यामुळे आपण हे 2 इंच अंतर इकडनं वाढून घेतलं. छातीचा गोलवा मोठा आहे तर ब्लाऊजची उंची कमी घेऊ नका. काय होतं, ब्लाऊजची उंची कमी घेतली तर आपल्या योगपट्टीमध्ये छातीचा आकार जातो, मग ते ब्लाऊज चांगलं दिसत नाही. त्यामुळे ब्लाऊजची उंची 14, 15, 16 इंच अशीच घ्यायची आहे. आता माझ्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. शोल्डर घेणार आहोत आपण 5.25 इंच. मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. सगळी माप अशीच टाका, यात बदल काही करायचं नाही. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भागाला 9 इंच आणि त्यात आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कमर घेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये, सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं आहे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. हे पॉइंट मॅच करत आपल्याला हात वरती शोल्डरला जोडायचा आहे. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 1.5 इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळाखुली. गळाखुली घेणार आहोत 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता गळा आहे 6.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. हा बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घ्यायचा. तुम्ही पेपर पॅटर्न वरच काय जे बदल करायचे आहे ते करायचे, कपड्यावर फक्त आपल्याला डायरेक्ट कटिंग करायचं आहे. योगपट्टीसाठी आपण इकडनं 2 इंचाचं मार्किंग करणार, फिटिंगच्या बाजूकडे 2 इंचाचं मार्किंग करणार. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढायची आहे किंवा डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी चालणार आहे. त्यानंतर आपण ह्या पॉइंट पासून जे 2 इंच अंतर घेतो, तर आता आपल्याला कटोरीचा आकार मोठा करायचा आहे, त्यामुळे हे अंतर 2 इंच न घेता हे अंतर 1.5 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे खालच्या बाजूने पण आपली कटोरीचा आकार मोठा होणार आहे. हे अंतर इकडनं 1.5 इंचच घेतलं, हे अंतर इकडनं गळ्यापासून तिरकस जोडून घेतलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड. कटोरी राऊंड आपण घेणार आहोत 7.25 इंच. या पॉइंट पासून आपल्याला इथे कटोरी राऊंड टाकायचा आहे 7.25 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. कटोरीचा आकार इकडे खाली पण वाढला, इकडच्या बाजूला पण वाढला, तसंच आपण इकडे पण वाढवणार आहोत. बऱ्याच ताईंना कटोरी जोडताना कमी पडते, तर त्यावेळेस तुम्ही इथे खालच्या बाजूला हे अंतर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. मग ते कसं वाढवायचं, तर इथे खाली अर्धा इंचाचं मार्किंग वाढवून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कटोरी जोडताना पण कमी पडणार नाहीये. म्हणजे हे जे आपण हे वरती अंतर घेतलं हे खाली अर्धा इंच घ्यायचं. मग हे जे राहिलेलं आपण कटोरी राऊंडचं माप टाकलेलं आहे त्याचा मध्य घेणार आहोत आणि मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि हा जो खालचं मार्किंग आपण केलेला आहे ते इकडे तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हा कटोरीचा गोलाकार देण्यासाठी ह्या मुंड्याच्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा आकार द्यायचा आहे. आता आकार देताना आपल्याला हा बाहेरच्या बाजूकडनं हा गोल शेप द्यायचा आहे. आकार देताना साइड पीस कडनं हात वळवत ह्या पॉइंटला आहेत वरती गळ्याकडे हात आपला जोडला गेला पाहिजे. म्हणजे आपला हा कटोरीचा आकार आहे बघा. आकार देताना कटिंग करताना हा आकार इथे व्यवस्थित मॅच करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आपली कटोरी सगळ्याकडनं वाढली. बऱ्याच वेळेस काय होतं, मग ही कटोरी चपटी बसते. तर का बसते, आपण जो हा कटोरीचा टक्स घेतो हा प्रॉपर घेत नाही, त्यामुळे कटोरी चपटी होते.
तर कटोरीचा टक्स घेताना आडवा 1.5 इंच घ्यायचा आणि उभा टक्स आपल्याला 3 इंचापर्यंत घ्यायचा आहे। ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला या टक्सची उंची ठरवायची आहे। आणि ज्या ताईंना अजून फुगीर कटोरी हवी आहे त्यांनी चौकोनी कटोरीचं कटिंग करा, म्हणजे ती कटोरी अगदी टोकदार आणि छान बसते। ज्या ताईंना टोकदार, फुगीर, गोलाकार कटोरी हवी आहे चौकोनी कटोरी करा, म्हणजे ती सुंदर बसेल। हे झालं पॅटर्न आखून। आता याचं कटिंग करून घेऊया, मग कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या काही अडचण असेल तर कमेंट करत चला। छातीचा गोलवा मोठा आहे तर हा कटोरा एकदम छान बसेल। आता हे झालं आपलं मागचा पुढचा भाग। हे जे आपण साईडला 2 इंच अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे। त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाहीये। 2 इंचाचं मार्किंग आखून घेऊया आणि काढून टाकूया। वाढवलेलं जे अंतर असते एक्स्ट्राचं ते काढून टाकायचं आहे। ब्लाऊजला गळे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे तुम्ही ब्लाऊजला गळे शिवू शकता। फक्त ही शोल्डर, मुंडा, सगळे गळाखोली ही जी मापं आहेत ती तुमची परफेक्ट घेतली गेली पाहिजे। आता आपण 36 छातीसाठी गळाखोलीचं माप घेतलं 2.5 इंच, तसे इथे 2.5 इंचाचं माप टाकलं। गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 9.5 इंच। खालच्या बाजूला जर पसरट हवा असेल तर इथेच तुम्ही पेपरवर थोडासा पसरट वाढून घ्या आणि गळ्याकडे तिरकस जोडून घ्या। कॅनव्हासचे गळे बनवायचे असतील तर कॅनव्हासचे गळे जोडल्यानंतर आपल्याला कपडा कटिंग करायचा आहे। त्यानंतर आपण हा टक्स आडवा घेणार आहोत 4.5 इंचाचा आणि उभा टक्स घेणार आहोत 4.5 इंचाचा। ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। आता याचं कटिंग करून घेऊया, गळ्याला आकार देऊया। आता आपण पेपर पॅटर्न शिकतो त्यामुळे बऱ्यापैकी गोल गळे दाखवलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही गळे बनवू शकता। हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून आपण योगपट्टीचं पण आज कटिंग बघणार आहोत। योगपट्टीचा आकार कसा दिला गेला पाहिजे, खालचा भाग, खोलगट भाग ते पण समजावून सांगणार आहे। मुंड्याचा आकार कापून घेतला, गळ्याचा आकार कापून घेऊया। ही कटोरी खूप छान बसते, साईज पण वाढलेली आहे आपली आणि जोडताना तुम्हाला कमी पण पडणार नाही। हा झाला आपला साइड पीस आणि ही झाली आपली कटोरी। बघा तुमच्या लक्षात येत असेल कटोरीचा आकार मोठा झालेला। मग आता योगपट्टीचं कटिंग याला कसं जोडायचं, योगपट्टीला आकार कसा द्यायचा, काय होतं योगपट्टीचा आकार पण आपण व्यवस्थित देत नाही, मग योगपट्टी वरती छातीवर चढते। त्यामुळे योगपट्टीचा पॅटर्न कसं कटिंग करून गोलाकार खालून द्यायचा हे समजावून सांगते। इथे मी हा पेपर घेतला आहे। आता आपण याच्यावर योगपट्टीचं कटिंग बघणार आहोत। योगपट्टीचं कटिंग करताना आडवा भाग आपण घ्यायचा आहे कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता तुमचं जे कमरघेर आहे कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण आता 36 छातीचं घेतोय, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच केलं, तिथे आपली 11ची घडी आली। मग इथली खालची घडी आपण 10 इंचाची धरून 10 इंचाचं हे मार्किंग घेतो। परफेक्ट माप जर टाकायचं असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच हे तुम्हाला इथे माप घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाजूला आपल्याला हे 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे, इकडच्या पण बाजूला 3 इंचाचं मार्किंग करायचं। हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। या पॉइंट पासून पुन्हा वरती 1 इंचाचं मार्किंग करायचं। आता 1 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे त्या पॉइंट पासून आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा। आता ज्यावेळेस आपण हा गोलाकार देतो तर आपला हात ह्या खालच्या रेषेपासून असा खालून आला पाहिजे, लक्षात घ्या, म्हणजे आपली छाती ह्या योगपट्टीच्या वरती चढत नाही। हा अशा पद्धतीने आपलं हे आकार आला पाहिजे। आता याचं कटिंग करून दाखवते। हे अशा पद्धतीने योगपट्टीचं कटिंग आलं पाहिजे आणि ही योगपट्टी 4 आणि 3 ची अगदी पुरेशी होते, एक्स्ट्रा होत नाही, काहीच नाही। हे झालं आपलं पूर्ण पॅटर्न तयार। हे बघा ज्यावेळेस आपली ही योगपट्टी जोडली जाते त्यावेळेस हा आकार बरोबर खोलगट अगदी छान बसतो। सेम अशाच पद्धतीचं हे पेपर पॅटर्नचं कटिंग करा।
याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सर्व प्रकारच्या बाहेरचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचा सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।